मागे काही वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये जशी गटबाजी तीच प्रचिती सांगली भाजपमध्ये गटबाजीचा फायदा घेऊन महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बाजी मारणार असं चित्र दिसत आहे। नागरिकांमधून चर्चा सुरू आहे आणि आता शासनाने जाहीर केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबरमध्ये आहेत। राज्यात महायुतीचे सरकार आहे, पण सांगली महापालिकेत 2018 साली भारतीय जनता पक्षाने एक हाती सत्ता स्थापन केली। पण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर सांगली महापालिकेत महापौर व उपमहापौर निवडीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक फोडून काँग्रेस व राष्ट्रवादीने आपला महापौर निवडला। त्यामागे पण भाजपची अंतर्गत गटबाजीचं कारण आहे अशी चर्चा आहे। पण मागील 8 महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सांगली विधानसभा व मिरज विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे सुधीर गाडगीळ व सुरेश खाडे यांनी विजय मिळवला। पण समोर होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याची चर्चा नागरिकांची जोरदार सुरू आहे। यामध्ये स्थानिक आमदार सुधीर गाडगीळ व सुरेश खाडे तसेच मागील महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका निवडणुकीची जबाबदारी ज्यांच्याकडे सोपवली ते शेखर इनामदार भारतीय जनता पक्षात ज्यांनी नुकताच प्रवेश घेतलेल्या वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील तसेच भाजपचे नेते मकरंद देशपांडे, माजी आमदार दिनकर पाटील तसेच स्थानिक पातळीवर मिरजेचे सुरेश आवटी, सांगलीमध्ये धीरज सूर्यवंशी यांचा गट आहे। याच अंतर्गत गटबाजीचा फायदा झाल्यास जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जयंत पाटील, माजी मंत्री विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील हे महाविकास आघाडीची सत्ता घेण्यास सोपे जाईल। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।